हरिओम. अत श्री साई सच्चरित अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. राजाधिराज अधिराज चक्रवर्ती शांती सिंहासनस्थ मूर्ती नमो स्वानंद साम्राज्य साम्राज्यपती अनन्य गती गुरुराज अभेद भक्ती सहज स्थिती अभ्यद भक्ती सहज स्थिती उभया भागी चवर्या वारीती स्वानुभव सद्य प्रतीती जया विजिती अत्याद्रे छत्रधारी स्वात्म स्थिती वेत्रधारी शांती संविती षडरी माया मोहवृत्ती जेथे न तगती क्षणभरी काय या सभेचा थाट 4 6 18 भाट चिन्मय चांदवा लखल खाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निधी ध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत शांती दांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगिणी मधुर वाणी जयाची झळके जयाची सतेज धार करावया ज्ञान खड्गाचा प्रहार पाहुनी ज्याचा उद्यत कर कापे थरथर भव वृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगी राया परोपकारार्थ धरलीस काया उद्धराया दीनजना गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ भाव करुणी पूर्वोनी तयाने केलेला पण पटविली खून मनाची सद्गुरु सदा अवात्मकाम शिष्य काय पूर्वी तत्काम शिष्याचाच सेवा काम पूर्वोनी निष्काम तो करी भावे अर्पिता फूल पान अति प्रेमे करील सेवन तेची अर्पिता साभिमान फिरविल मान जागीच सच्चित सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परी ते करिता भावार्थे साधर सौख्य निर्भर सेविती नेनत पणाचे पांघरून घेऊनी अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती
तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्म सायुज व्हावे इतर सर्व साधनी ठकावे लीन व्हावे गुरु सेवे त्या सेवेची लघु लघु कुचराई किंवा तेथे लव चतुराई करिता साधक पडेल अपायी विश्वास पाहिजे शिष्य काय कीजे स्वये सद्गुरुसीच लावणे सोये शिष्यासन ठावे निज अपाय न कळत उपाय गुरु करी गुरु परीस अनेक वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरण्याचा परम शरण्य अनन्य होऊ द्या उपमू जाता चिंतामणी देत चिंतिता अर्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तुसी परमाश्चर्यसी निज भक्ता तुळू जाता कल्प तरुसी तो पूर्वी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प कल्पसितीसी अकल्पितसी गुरुराय कामधेनु कामिले पूर्वी गुरुधेनुची तीहून थोरवी अचिंत्य दानी ऐसेही पदवी कोण मिरवी ती जवीन आता श्रोतया हेची विज्ञप्ती सांगेन म्हणितले गताध्ययंती ब्रह्मार्थी या ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा अलिया भोक्ता बाबा कैसे करीती तृप्तता कैसे उपदिशिती निज भक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्र संतती कोणी अखंड राज्य संपत्ती कोणी मागे भाव भक्ती भव निर्मुक्ती एकदा ऐसाची एक भक्त भावार्थी परिनिमग्न धन संचयार्थी ऐकोनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली उदंड घरी उदंड संतती संपत्ती दासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले चित्ती उदार मूर्ती बाबांची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुट मनी मस्तक ठेवू त्यांचे चरणी आगाध करणी जयांची नाही आपल्यास दुजीवान आपण मागू ब्रह्मज्ञान सहजी झाल्या हे साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र मने
सोपे नाही ब्रह्म ब्रह्म जाणणे ते तुझ समलोभिया भेने प्रकट होणे होणे दुर्घट द्रव्यदारा सुता परती ठावीन जया सुखोत्पत्ती तयासी ब्रह्मती केवळ भ्रांती कैची विश्रांती देईल क्षीण होता इंद्रिय शक्ती जगात कोणी मानन देती जे तयारी काम टिकडे उगीच बैसती सुत कांती ती ब्रह्माचे तैसी तुझी ब्रह्म जिज्ञासा चिकट हातीचा न सुटता पैसा कोणी न हा तुझा धिवंसा पूर्वील ऐसा मिळेल असो ऐसी आस्था मनी भागता ब्रह्मार्थी निघाला शिरडी लागोनी परत भाड्याचा टांगा करोनी साई चरणी पातला घेतले साईंचे दर्शन केले तया पायी नमन साई मग वदती मधुर वचन श्रोता श्रवण ते कीजे हा साई कथा कल्पतरू अवधान पय पाने सधरू जव वाडे श्रोतया आदरू प्रसवेल फल भारू तवतव रस भावे सर्वांगी भरेल सुगंध पुष्पितो फुलेल मधुर फल भारी तो लवेल इच्छा पुरेल भक्तांची म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा हेच आलो धरुनी जीवा जन म्हणती शिर्डी कर बाबा ब्रह्म धावती अविलंबे म्हणून इतका दूर आलो मार्ग कंठिता फार श्रमलो तरी ते ब्रह्म जरी लाधलो कृत्य झालो म्हणेन बाबा वदतीन न करी चिंता ब्रह्म दाविन रोकडी आता येथेन उधारीची वार्ता तुसम पुसताची दुर्लभ मागती बहुत धन संपदा निवारा म्हणती रोग आपदा मागती लौकिक ज्ञान राजपदा सौख्य सदा मागती केवळ ऐहिक सुखा लागूनी जन शिरडीस येती धावूनी लागती मज फकीराचे भजनी ब्रह्म कोणीही न मागती तैशाचा मज सुकाळ तुझ्या सारख्यांचा दुकाळ ब्रह्म जिज्ञासूंचा मी भुकाळ पर्व काळ हा मजला जया ब्रह्म वस्तू भेने रविशशीचे नियत चालणे नियमे उगवणे नियमे मावळणे प्रकाश चांदणे नेमस्त भीष्म वसंतादी ऋतू काळ इंद्रादी देव लोकपाळ नेमे करीती जो प्रजा प्रतिपाळ तया सर्वा मूळ
हे ब्रह्म म्हणून शरीर विसंस्त्रसना आधी सुधी ब्रह्म पुरुषार्थ साधी त्याविन पुनरावर्तन निर्वधी लादेल अबाधित पाठीसी ते हे ब्रह्म जाणल्या विन होईल जरी शरीर पतन पिच्छा पूर्वील संसार बंधन जनन चुकेना ब्रह्मची काय मी तुझ सगळे दावितो पहा ब्रह्मगुंडाळे ते तुझ नखशी कांत वेटोळे ते मी आगळे उकलितो कायती सुधा मधुरवाणी कैवल्य दैत्य सुखाची खाणी संशया डोलारूढ जे प्राणी तद उद्धरणी समर्थ अपात रमणीय सुख प्रलोभनी गुंतलय जे दिवस रजनी तयासही बाबांची वचन सरणी विहिता चरणी प्रस्थापी चिंतामणी प्रसन्न होता लौकिक सौख्य चढेल हाता लादेल स्वर्ग संपत्ती मता महेंद्र होता प्रसन्न याहुनी गुरुची अलौकिकता गुरु समान नाही दाता दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता प्रसन्नता पावलिया तया गोड कथेच्या श्रवणे होईल संसार दुःखा विसरणे ब्रह्मार्थी यासी कैसे शिकविणे तेही जाणणे बाबाही असो मग त्या बैसविले क्षणकान्य व्यवसायी त्या गुंतविले जणू त्या प्रश्नाचे बाणची हरपले ऐसे दाविले तयाला मग बाबांनी काय केले मुलास एका निकट बोलाविले जा म्हणती सत्वर वहिले दे नंदुला निरोप की हरिओम.